सुस्वागतम सुस्वागतम। रामबाण क्रीडा मंडळ श्री सार्वजनिक गणेशोत्सव 48व्या वर्षात पदार्पण करीत असताना सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। सुस्वागतम। मी मुंबई, मी या भारताची शान आहे। माझं बारसं फार वर्षापूर्वी झाले आणि मुंबादेवीच्या नावावरून माझे मुंबई हे नाव ठेवण्यात आले। संध्याकाळ झाली की मी दिव्यांनी झगमगून उठते। आज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक आपली स्वप्न पूर्ण करायला माझ्या कुशीत येतात। मला या सर्वाचा गर्व आहे। पण आता उद्रेक होऊ लागला आहे। सतत होणारे बॉम्ब धमाके, दहशतवादी हल्ले, यामध्ये खरडला जातो तो फक्त सामान्य माणूस। बस आता मी नाही सहन करू शकत, कारण याला जबाबदार ही तुम्हीच आहात। कसे तर पहा। अरे आज एवढा उशीर का रे? अरे काय सांगू तुला, आज सकाळी कुणाचं तोंड पाहिलं माहीत नाही। बघ हा, सकाळी बाईक घेऊन ऑफिसला निघालो। म्हटलं पेट्रोल भरावं, तर काय पेट्रोल 72 रुपये लिटर। आईला दिमागच हटलं। मग त्याला म्हटलं हे घे 2 रुपये आणि बाईकवर टाक, म्हणजे इथेच पेटवतो तिला। तिथून निघतोच तर काय, रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात काहीच समजत नाही। बाईकचा मागचा टायर पंक्चर। 10 मिनिटे भर उन्हातून चालत चालत त्या गॅरेजपर्यंत पोहोचायला। शिवाय पंक्चरचे त्याने 20 ते 40 रुपये घेतले आणि तिथून कसं तरी निघालो। पण शेवटी नेहमीप्रमाणे त्या जंक्शनवर ट्रॅफिकशी लढत लढत इथपर्यंत पोहोचलो। अरे तू काय एवढा कामात व्यस्त आहेस? अरे उद्या मतदानाची सुट्टी आहे आणि हा सगळा प्रोजेक्ट मला आजच पूर्ण करायचा आहे। हो रे, सुट्टीचं लक्षातच नाही यार। मागच्या वर्षी सारखी वन डे पिकनिक काढूया। यस, का वंटा साईड आहे। पण मी उद्या येणार नाही, मला माझे मत नोंदवायचे। ए भल्या माणसा, तुझ्या एका मताने काही बिघडणार नाही। राहिले आपल्या मतदानाचं। आपण उद्या ऑफिसला येताना बोटावरती काळ्या मार्काने निशाणी करूया। आयडिया तर मस्त आहे, पण पिकनिकला जायचं कुठे? आपण लोणावळ्याला धबधब्याखाली जाऊया, म्हणजे प्यायची सुद्धा सोय होईल। हे बाबा, आपला बॉस त्याच्या फॅमिली सोबत तिकडे जाणार आहे, त्यामुळे लोणावळा कट। मग आपण अलिबागच्या बीचवर जाऊया का? तिकडे आपल्याला बघायला कोणीही नसणार। मस्त 2-2 बियर मारू आणि सॉलिड एन्जॉय करू। अरे पण उद्या मतदान असल्यामुळे बार बंद असणार। मी आजच बियर घेऊन ठेवतो। आणि तिघेही आपले परम कर्तव्य जाणीवपूर्वक विसरून ठरवल्याप्रमाणे पिकनिकला गेले आणि मतदानाच्या सुट्टीचा गैरवापर करून घेतला। काल झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 35% मतदान झाले। आताच हाती आलेल्या बातमीनुसार 90% जागांचा निकाल लागला असून कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही। त्यामुळे सरकार स्थापनेसाठी व अपक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी राजकीय वर्तुळात घोडेबाजार तेजीत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घोडेबाजार, घोडेबाजार, घोडेबाजार। अरे पण ही घोडेबाजाराची परिस्थिती आणली कोणी? अख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आणि मतदान फक्त 35%। मग त्यातून हे असं अस्थिर सरकार जन्माला येतं। कोणतेही निर्णय ठामपणे न घेणार आणि मग बोखाळतो भ्रष्टाचार। बाबा काय झालं एवढे चिडायला? थोबाड बंद कर। तुमच्या सारख्या जाणीव शून्य तरुणांमुळे ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवली आहे। मतदान न करता मतदानाची सुट्टी पिकनिक म्हणून एन्जॉय करता आणि मग निवडून येतात लायकी नसणारे उमेदवार। ओ बाबा, उगाचच ओरडू नका। मुळात माझं मतदान यादीत नावच नाही, मग मी याचा विचार का करू? अरे मग ही जबाबदारी आहे कुणाची? सिनेमाची तिकीट काढायला दर आठवड्याला रांगा लावाल, इंटरनेट आणि फेसबुकवर चॅटिंग करायला तासनतास घालवाल, पण एक दिवस मतदान यादीत नाव नोंदवायचा कंटाळा।
मग महाराष्ट्रावर कोणतं संकट ओढवलं की लगेच मोकळे सरकारला दोष द्यायला. पण हे असं कमकुवत आणि लंगडं सरकार तुम्हीच जन्माला घातलंय, लक्षात ठेवा. तुम्हाला काहीच अधिकार नाही रे सरकारला दोषी ठरवायचा. महाराष्ट्राच्या या आजच्या परिस्थितीला तुमच्यासारखेच मतदान न करणारे जबाबदार आहेत, हे लक्षात ठेवा. मी आणि माझ्यासारख्या इतर तरुण मतदारांनी केलेला चुकीचा परिणाम फक्त सामान्य जनतेलाच भोगावे लागत आहे. खरंच याचा मी कधी विचारच केला नाही. मग हा विचार तुम्ही तरी केलाय का? रोहितने तर याचा विचार केला, पण आपणही गांभीर्याने याचा विचार करूया, जेणेकरून या महाराष्ट्राला कृषी मंत्री एक कृषी तज्ञ, आरोग्य मंत्री एक डॉक्टर, बांधकाम मंत्री एक इंजिनियर आणि शिक्षण मंत्री एक प्राध्यापक लाभेल. आणि आता उज्ज्वल, कणखर आणि सक्षम महाराष्ट्र घडेल अशी गणरायाला प्रार्थना करूया.